हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि नाना हरि जय जय राम कृष्ण 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 हरि रूप पाहता
कृष्ण हरे जय राम 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 कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम ये दशे चरित्र केले नारायणे ये दसे चरित्र केले नारायणे ये दशे चरित्र केले नारायणे ये दसे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखताई रागता बोधने राखताई रागता बोधने राखताई ये दशे चरित्र केले नारायणे ये दसे चरित्र केले नारायणे ये दशे चरित्र केले नारायणे ये दसे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखताई रागता बोधने राखताई रागता बोधने माझी वाणी तुझे वर्णे गुण 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 ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे प्रेम काही कळा ऐसे प्रेम काही कळा हे सुख सारे या रूपे आनंद हे सुख संशय आनंद हे स्वर्ग सारिले या रूपे आनंद हे सुख सारे या रूपे आनंद पुढेही बहुत करणे नाही पुढे बहुत करणे आहे पुढे बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण 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 ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देवी प्रेम काही कळ ऐसे देवी प्रेम काही कळ आहे तुका म्हणे धर्म संस्थापन आहे तुका म्हणे धर्म संस्थापन तुका म्हणे धर्म संस्थापन आहे तुका म्हणे धर्म संस्थापन केला नारायण अवतार केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणाना तुझे वर्णे गुणाना माझी वाणी तुझे वर्णे गुणाना तुझे वर्णे गुणाना ऐसे देवी प्रेम काही से चरित्र केले नारायण ईद से चरित्र केले नारायण वेद से चरित्र केले नारायण नारायण वेद से चरित्र केले नारायण ईद से चरित्र केले नारायण नारायण ईद से चरित्र केले नारायण वेद से चरित्र केले नारायण वेद से चरित्र केले नारायण रंगता कोधने राखिता रंगता कोधने राखिता माझी वाणी तुझे वर्णे गुणनामा माझी वाणी तुझे वर्णे गुणनामा रागता गोधने राखिता है रागता गोधने राखिता है माझी वाणी तुझे वर्णे गुणनामा
काही करायचे काही दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखत आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा करो प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशू केलिया स्मरण
होय सकल विद्यांचे आदे करण तेची वंदो श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता अभिनव अभिलाषणे जय चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिले मिया ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ते नमस्कारोनी आता प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वसंत महाराष्ट्र भूषण संत तुकाराम महाराज यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे. बालक्रीडा नावाच्या प्रकरणातला हा अभंग आहे. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज भगवान अवतार घेऊन कसं कार्य करतात त्याचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा की आज आपल्या चापड गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीने हा सप्ताह सुरू झालेला आहे आणि या सप्ताहाची सांगत आज काल्याच्या कीर्तनानं होत आहे. संकीर्तना करता घेतलेला अभंग संत तुकाराम महाराज यांचा असून नेहमीप्रमाणे सर्व लोकांना विनंती आहे. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम. ऐकणाऱ्या सर्व लोकांना विनंती आहे की आपण हातानं टाळे वाजून भजन करा. गुरुदेवांच्या कृपेनं मला काय 4 शब्द सांगता आले तर मी प्रयत्न करतो, पण भजन सगळ्यांनी म्हणून गुरुया बोला विठ्ठला 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 टाळे वाजवा विठ्ठला 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 विठ्ठला. यदशे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखत आहे. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे दे प्रेम काही कळा. सज्जन माई बापा, श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताने अवतार घेऊन कशा पद्धतीनं चरित्र केलं त्याचं वर्णन करत आहेत. हे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये संतांनी एक विषय असा ठरवून दिलेला आहे. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. याचा अन्वय अर्थ असा आहे, जे देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चारावे. विठाला 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 विठाला. या अभंगामध्ये तो नेम पालन केलेला आहे. गोकुळापासून ते वृंदावन पर्यंत हे सगळं चरित्र आहे आणि तिथून पुढे जो तिसरा टप्पा आहे तो आपण तिथपर्यंत जायचं नाहीये. गोकुळातलाच विषय आज फक्त वर्णन करायचा आहे. तुकाराम महाराज अतिशय मार्मिकपणे भगवंताच्या चरित्राचं वर्णन करत आहेत. बोलत असताना भगवंताला आनंद व्हावा
आणि समाजामध्ये सकारात्मक बदल व्हावा आणि संपूर्ण जीवाचा उद्धार व्हावा अशा दृष्टीनं भगवंताचं वर्णन आहे. वर्णन देवाचं आहे पण मार्गदर्शन समाजाला आहे. असं होत नाही. वर्णन वर्णन असतं आणि मार्गदर्शन मार्गदर्शन असतं. पण महाराजांच्या बुद्धीचं हे कौशल्य आहे. महाराजांच्या चातुर्यपणाची ही एक झलक आहे. बुद्धिमत्तेचा हा एक भाग आहे. विद्वत्तेचं दर्शन आहे. आणि अधिकार परत्वे बोलल्यामुळे त्याच्यामध्ये एक जबरदस्त ताकद आहे. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये सामावलेल्या आहेत आणि म्हणून हा अभंग अतिशय महत्वाचा आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा भाग असा की या अभंगाला जे ध्रुपद आहे ते ध्रुपद संपूर्ण बालक्रीडाच्या अभंगाला लागतंय. जसं हरिपाठामध्ये 28 अभंग आहेत, ध्रुपद एकच आहे हरिमुखी म्हणा. तसं बालक्रीडा नावाच्या प्रकरणात जेवढे अभंग येत त्या सगळ्यांचा हेच ध्रुपद आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही काळा. सुरुवातीला आपण ध्रुपदावर चिंतन करूया. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. तुकाराम महाराज देवाशी संवाद साधत आहेत. हे प्रभू, हे भगवान, तुझे गुणानुवाद गाण्याकरता माझी वाणी समर्थ नाहीये. ऐकताय ना तुम्ही? मी खास काही गोष्टी खास लोकांसाठी बोलतोय. फक्त नाव घ्यायची वेळ येऊ देऊ नका. म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा हा त्याचा अर्थ आहे. खूप अधिकार कमवावा आणि नम्रतेनं बोलावा. नम्रतेनं बोलल्याला कधीही व्हायला जात नाही आणि अभिमानाचं ओढं कडला पोचत नाही. तुकाराम महाराजांचं जीवन बघितलं तर महाराज काय आपला परमार्थ आहे हो. 4 वर्ष नाही, 40 वर्ष नाही, 4 युगाचा परमार्थ आहे. 4 युग. आता एका एका युगाचं किती आयुष्य ते भागवतात ऐका. या कलियुगाचं फक्त आयुष्य 44,35,000 वर्षाचं आहे. आता फक्त 5,000 वर्ष झालेत. अजून बाकी सगळं शिल्लक आहे. 5,000 वर्षात इतका तमाशा सुरू झाला आहे. पुढं कसं होईल विचार करा. आणि असा 4 युगात तुकोबाऱ्यांचा परमार्थ आहे. पण तरी अहंकाराचा स्पर्श नाही. आम्हाला 2-3 वर्ष माळा घालून वर्ष होत नाही तरी सुद्धा सांगतोय 4 वर्ष झाले माळ घालून. बेडका फुकतोस कशाला, मारायचंय का तुला? अरे कुठं ती 4 युग. पण एवढा अनुभव असून महाराज नम्रतेनं देवाशी बोलत आहेत. खरं पाहायला गेलं तर तुम्ही रात्री ऐकलं महाराजांचा असा अधिकार होता की देवानं सुद्धा तुकोबाऱ्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. मला असं वाटतं की महाराज लोकांनी इतकं मोठं व्हावं. विठाला विठाला विठाला. दुसरा याच्यातून असा अर्थ होतो की परमार्थात इतकं मोठं होता येतं. हे मंत्री संत्री ही किळकू गोष्ट आहे. पुढारी फिडारी ही सटार फटार आहे. अरे देव डोकं ठेवू शकतो तुमच्या पायावरती. इतकी योग्यता तुम्हाला या परमार्थात कमावता येते. एवढा अधिकार या परमार्थात कमावता येतो. पण दुर्दैवानं तुम्ही त्या दृष्टीनं परमार्थाचा प्रवास करत नाही. 4 लोक पाया पडायला लागला की तुम्ही फुगल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे पुढे प्रवास होत नाही. जरा थोडस येड्याचं सॉंग घ्या ना. तुम्हाला काही इस्पितळात दाखल करतात का? पण तुम्हाला दमच निघत नाही. थोडं आलं तरी की कुठं दाखवू उताळ पाण्याला खळखळत. अरे थांब. आपलं कसं झालं माहितीये का? नदीला पूर आला, उंट गटकाळ्या खायला लागला. भाषा कळती ना? उंट गटकाळ्या खायला लागला म्हणजे बुडायला लागला. आणि त्या बुडायला लागलेल्या उंटाला शेळी विचारती
दादा पाणी किती, माझं शेपूट भिजल का? आता कसं करायचं? अरे उंट गटकळ्या खातून ही शिळी विचारती माझं शेपूट भिजल का? इंद्रासारखे फसले तर तुझं 4 दिवसाचं असणार हे कुठं टिकणार आहे? माझ्या तुकोबाऱ्यांचा इतिहास पहा. 4 युगाचा असणारा इतिहास आहे, अनुभव आहे, परमार्थ आहे आणि केवळ परमार्थ आहे. आणि 4 युगामध्ये देवाची संगती आहे, देवाशी संवाद आहे. आणि त्यामुळे अधिकार इतका प्राप्त झाला की महाराजांनी आपल्याशी बोलावं असं देवाला सुद्धा वाटत होतं. आणि इतकं असूनही सुद्धा तुकोबाराय म्हणतात, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशी देई प्रेम काही कळा. याच्यामध्ये महाराजांच्या नम्रतेचा कळस आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सतत स्वतःला सामान्य समजावं आणि दुसऱ्याला मोठं समजावं. याचा परिणाम काय होतो? आपण मोठं होतो आणि समासामान्य राहतो. विठाला 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 विठाला. मृदंग म्हणे ज्ञानोबारायांच्या बुद्धीचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे. तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेविली. एवढे तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारांच्या पायावरती डोकं ठेवावं का? अहो त्यांच्या बुद्धीची उंचीच कळत नाही, ही स्तुती आहे. पण ते ज्ञानोबाराय स्वतःबद्दल काय बोलतात? आता ज्ञानेश्वरीत पहा. एरवी तरी मी मूर्खू, जरी झालो अविवेकू, तरी संत कृपा अधिकू सोज्वळ असे. ज्ञानोबारांच्या आयुष्यामध्ये परमार्थाचा पाया आहे, पण अध्यात्माचा कळस आहे. इतकं भव्य दिव्य जीवन असताना सुद्धा ज्ञानोबाराय स्वतःबद्दल बोलतात, एरवी तरी मी मूर्खू, मला कळत नाही. ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे असून स्वतःला मूर्ख म्हणतायत. जे खरंच मूर्ख आहेत ते स्वतःला शहाणं समजतायत. किती मूर्खाचा बाजार आहे हा. म्हणून ध्यानात ठेवा माझं वाक्य, खूप मोठं व्हा आणि राहताना अतिशय सामान्य राहा. मामासाहेबांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर सिंपल लिव्हिंग अँड हेल्थ थिंकिंग. विठाला 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 विठाला. काही गरज नाही हो नाटकं करायची. मी पहिल्यांदा चापडगावात आलो होतो तेवढ्याला एसटीनं उतरलो आणि याच देवळात येऊन थांबलो. 2 इनेकरी 2-4 माणसं बसलेले होते. आणि चुकून असं झालं काय, त्या दिवसा प्रवचन करा आला नाही, कारण तू होतास तितका मोठा. कोण होता मला माहित नाही, पण तो आला नाही. आता कोण प्रवचन करणार? मग ते इनेकऱ्याच्या जवळ 2-4 जण होते. ते म्हणले इथं एक झोपलंय, त्याला विचारता का? मला उठवलं, प्रवचन करतो का? थोडं फार करू. मग मी आपलं बनेल शर्ट काढलेला होता, तो शर्ट घातला, आलो इथं, केलं प्रवचन. लोक म्हणेला का प्रवचन बरं झालं. मी गेलो निघून परत. आला का लक्षामध्ये? मीच जर आल्याबरोबर लगेच फोन केला असता, कार्यकर्ते कुठे गेले, मी आलोय, जमलं असतं का नाही? काय त्यात विशेष आहे? नाही, काय गरज आहे बरं? पुन्हा कळलंच ना त्यांना. आला का लक्षामध्ये? आणि याचा मोठा परिणाम एवढा होतो की माणूस फसल्या जात नाही आणि त्याला धोका होत नाही. परमार्थामध्ये सगळ्यात मोठी वाईट गोष्ट कुठली असेल तर माणूस फसणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. त्याची तिथून पुढे कायमची प्रगती बंद होते. विठाला 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 विठाला. तुकाराम महाराजांना या सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे तुकोबरा देवाला प्रार्थना करतात, हे भगवान माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, तुझं गुणनाम वर्ण्य करण्याकरता मी समर्थ नाही. याचा अर्थ दुसरा असा आहे की भगवंताचं वर्णन आतापर्यंत 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणांनी केलेलं आहे. 4 वेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 पुराण, हर्षी गाती, या सगळ्याने वर्णन केलंय. पण यथार्थ वर्णन कोणालाही करता आलं नाही. माऊली तर असं म्हणतात, पुसू नका बाई
वेदाशी काही कळलेची नाही, झाल्या द्विसहस्त्र जिभा जिभा, विटे देव काहू विटेवरी उभा उभा. ह्यांना नाही जमलं ते. आता मग एवढ्या लोकांना जमलं नाही, मग मला कसं शक्य आहे? असा सगळा इतिहास त्यांनी एका शब्दात आणलेला आहे, ऐसे देव प्रेम काही कळा. आणि म्हणून भगवान मी तुला प्रार्थना करतोय, एवढे मोठे असणारा तो वेद शेष तो शिनला थकला, 1000 जिभा झाल्या, पण त्याला कळलं नाही देव काव विटेवरी उभा उभा. आणि मग मी तर एक सामान्य भक्त आहे. हे अधिकारी भक्ताचं बोलणं आहे बरं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ज्याचं वर्णन करायचंय त्याचा अगोदर माहिती असावं लागते, आणि ते यथार्थ वर्णन होण्याकरता आपली योग्यता असावं लागते. कधी कधी मोठ्या माणसाबद्दल बोलायचं असतं, पण बोलणाऱ्याची उंची कमी पडती, काय बोलावं कळत नाही. कल्पना करा, पंतप्रधान तुमच्या गावात आला, येणार नाही, कल्पना करायला काय हरकत आहे? तो आला, सगळ्या लोकांना आनंद झाला, काय आश्चर्य, पंतप्रधान आले. तो भान समाज जमा झाला, आणि पंतप्रधानांनी प्रश्न केला, सरपंच कोण आहे? सरपंच उभा राहिले, जी साहेब, खूप छान गावाचा विकास केला, गावात चांगली एकी आहे, आनंदाची गोष्ट आहे, असंच राहा, तालुक्यात नाव करा, जिल्ह्यात नाव करा गावाचं, आणि अजून काही हवं असेल तर मागून घ्या. पंतप्रधान बोलले, सगळ्यांना आनंद वाटला, सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, आणि प्रश्न उभा राहिला की अजून काही हवं असेल तर मागून घ्या. आता मागण्यासारखं बरंच काही असतं, पण मर्यादा म्हणून सरपंच बोलले नाहीत. आता कुणीच बोला ना, पंतप्रधान म्हटल्यावर कुणीतरी बोला ना, असं म्हटल्यानंतर आता सगळे ग बसले, आणि ग्रामपंचायतचा शिपाई उभा राहिला. कोण उभा राहिलं? ग्रामपंचायतचा शिपाई. तो म्हणला, साहेब मी बोलू का? पंतप्रधान म्हटले, बोला. साहेब कसं आहे, आता जशी उंची असेल तसेच विचार असतात ना. तो शिपाई बोलतो, साहेब कसं आहे, सरपंच 5 वर्षाला बदलतो, पण मी गेली 25 वर्षे एकटाच शिपाई आहे, तेव्हा दुसरा एखादा अजून शिपाई भेटेल का? ज्यानं मागा म्हटला तो पंतप्रधान देशाचा आहे, आणि मागणारा ग्रामपंचायत शिपाई आहे, त्याला उंची कळेल, तो त्याच्या पद्धतीने बोलणार. तुकाराम महाराज म्हणतात, विश्वात तुझ्यासारखा देव दुसरा कोणी नाही, आणि तुझं वर्णन मी काय करणार? आणि हे जर शक्य व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, ज्या वेळेला तुझीच कृपा होईल त्यावेळेला मात्र हे शक्य होईल. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठाला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वर्णन करण्याकरता नुसती बुद्धी पुरेशी नाही, शब्दामध्ये रसिकत्व असलं पाहिजे, शब्दामध्ये अशी पावर पाहिजे, शब्दामध्ये ऐकणाऱ्याच्या हृदयात परिवर्तन करण्याची ताकद पाहिजे, अशी शब्दसृष्टी आपल्या वाणीत पाहिजे. आणि ही गोष्ट सामान्य माणसाला शक्य नाही, पण ज्या वेळेला देव कृपा करतो त्यावेळेला त्या भक्ताच्या वाचेवरती जिभेवरती सरस्वती वास्तव्य करते. पण त्याच्यावरही काम भागत नाही, त्या वर्णनामध्ये प्रेम असावं लागतं. प्रेमानं जरी बोलणं चुकलं तरी पण प्रेम असल्यामुळं चुकल्याला सुद्धा बरं वाटतं. विठाला विठाला म्हणून एका वाक्यात सांगतो, खूप शिकावं आणि साधं प्रदर्शन करावं. साधं थोडस सादर करावं की ज्याच्यात कोणालाही कळलं नाही पाहिजे की आपल्याला काही गोष्टी अजून येत नाहीत, असं कोणाला कळता कामा नये. थोडं करायचं, ते झाकून जातं. तुकाराम महाराज म्हणतात, जर वर्णन करण्यामध्ये एखादा शब्द मागं पुढं झाला, पण त्या बोलण्यात जर प्रेम असेल ना, तर चुकलं तरी लोक कौतुक करतात. नाही, असू दे असू दे. गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, प्रेम असल्यावर चुकीचं बोललं तरी कसं बरं वाटतं. एक गंमत म्हणून उदाहरण, एक लहान बाळ रडत होतं, आणि बाळाचा बाप आला आणि सांगतो आपल्या बायकोला, काय ग पोरग रडतंय? ती म्हणली, मला दिसत नाही का? अगं मग त्याला घे ना. घेतलं होतं, मग तो घेऊन सुद्धा राहत नाही. अगं मग त्याला खेळायला दे, तो घेत नाही.
मग काहीतरी त्याला खायला दे, अजून तो लहान आहे खात नाही. अगं मग त्याला दूध पाज, तर ती म्हणली पेत नाही त्याचा बाप पीत. असा तो बोलला. थोड्या लोकांना कळलं बरं, कारण दूध प्यायचं आजोबा झालं वाटतं. अवघड झालं. जाऊ द्या, मी तिकडे तुम्हाला नेणार नाही. त्याला तसं म्हणायचं नव्हतं, तो आपला सहज ओघाने बोलला, पण प्रेमानं बोलल्यामुळे तिला बरं वाटलं. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, भगवान तुझं वर्णन करणं हे मला शक्य नाही, पण तुझी कृपा झाली, आणि जर कदाचित तुझ्या कृपेनं जर प्रेम निर्माण झालं तर निश्चित मात्र हे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी प्रार्थना आहे, माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कला. कला म्हणजे कला, बोलण्याची एक कला आहे. माफ करा, राग मानू नका. हल्ली नवीन वक्ते जुन्या वक्त्याची नक्कल करतायत, स्टाईल करतायत. हे गलत आहे बरं का. कुणी कोणाची कधी नक्कल केली तरी ते व्यक्तिमत्व कोणाकडे येत नसतं, ते ज्याचं त्याचं स्वतंत्र असतं. म्हणून मला असं वाटतं, कमी दिवसात मोठेपणाचा हव्यास करण्यापेक्षा जरा अभ्यास करा आणि स्वतःच असल तसं मांडायचा प्रयत्न करा. एक दिवस तुमचा येईल. विठाला 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 विठाला. बऱ्याच लोकांचं कीर्तन तुम्ही ऐकलेलं आहे. आता माझं तुम्ही आज ऐकताय. तुम्ही कुठल्याही महाराजाचं कीर्तन ऐकल्यानंतर फक्त मला फोन करून सांगा, तुमचं कीर्तन या महाराजासारखं आहे असं तुम्ही फक्त मला एकदा दाखवून द्या. मी उद्या बंद करतो कीर्तन. महाराष्ट्रामध्ये जे जे कीर्तनकार आहेत त्या प्रत्येकाचं बोलण्याचं शायनिंग वेगळं आहे, ढंग वेगळं आहे, आणि असावं. न्यायाचार्य वारकरी भूषण आमचे नामदेवजी शास्त्री एका टीव्हीच्या सत्कार समारंभामध्ये बोलताना बोलले, ही सगळी जी कीर्तनकार आहेत यात कुणी छोटा नाही कुणी मोठा नाही, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने मोठाच आहे. किती मोठेपणाचं बोलणं आहे. आणि दुसरी गोष्ट, अनेक फळाचे अनेक पद्धतीचे रस असतात आणि ते सगळे चवीचे रस घेताना एक वेगळा आनंद अशा प्रकारची होतोय. आणि या कीर्तनाच्या रूपानं आपण अनेकांचा रस चाकतोय. मला वाटतं हे खूप उंच लेवलचं बोलणं आहे. नाहीतर एखादा मोठा माणूस म्हटला असता, अजून काही कुणी इतकं शिकलेलं नाही, यांना काय अजून जमत नाही, खरं तर यांनी अभ्यास करावा, असं ते बोलले असते तरी वावगं झालं नसतं. पण ध्यानात ठेवा, मोठी माणसं मनानं सुद्धा मोठी असतात, पण जी मोठी नसतात ना, ही लोकांनी मोठी केलेली असतात, पण मनानं हलकट असतात. विठाला 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 विठाला. एक देवाचा कायदा सांगतो मी तुम्हाला, तुमची परिस्थिती कशी असू द्या, तुम्ही मनानं मोठं व्हा. जर तुमचं मन मोठं झालं तर तुमची परिस्थिती धनानं मोठी करण्याचं काम देवाकडे आहे. तुम्ही असं समजू नका की लई कष्ट केल्यावर माणूस मोठा होतोय. हमालाचा पोरगा सुद्धा हमाल म्हणूनच पुन्हा पुढे कामाला लागतोय. हमाल कधी शेठ झालाय का? मजूर कधी मालक झालाय का? नाही, हे आहे तिथंच येत. काम कमी नाही बुवा, मनानं माणसं मोठी होत नाहीत. खरं सांगा, तुम्हाला सप्त्याला देणगी देताना तुमची खरी परिस्थिती देवाला माहित नाही. आणि तुम्ही बोलता ना घ्या 51 रुपये, वडापाव येतो का? 51 रुपये घेतो 50 वर्षाचा हिशोब मागतो, काही वाटत नाही. खरं सांगू तुम्हाला, हिशोबच करू नका, मोकळ्या मनानं देऊन टाका. त्या घेणाऱ्यानं उत्तम रीतीनं अशा प्रकारचे ह्या कार्याला लावावं आणि निष्कलन करावं. रात्री एक बोलता बोलता दृष्टांत राहून गेला. काय घडतंय जरा थोडस ऐकून घ्या. ही घडलेली गोष्ट आहे. वामन भाऊ बद्दल मी बोललो. रस्त्यानं जात होती, एखादा बैल पेरणीला बसला, इतका मारला आणि पुढे बघितलं तर भाऊंचा तांगा दिसला, घाबरला. घाबरल्याबरोबर त्यानं तोंड फिरवलं, त्याला वाटतं तांगा निघून जाईल, पुन्हा बैलाचं आपण बघू काय करायचे ते. थोडा वेळ थांबला, मागं बघतो तो भाऊ उभा, एकदम घाबरला. जुन्या काळातली लोक शिकलेली नव्हती, पण साधूंना घाबरत होती.
साधूंना खूप मानत होती, म्हणून ती साधी असून सुद्धा खूप मोठी होत होती. घाबरला तो भाऊंना आणि मागं बघितलं तर भाऊ उभा, हात जोडले. माफ करा भाऊ. अरे कशाला मारलं त्याला? इतकं मारतात का? क्षमा करा. लेकरासारखं वो सांभाळलं याला आणि ऐन पेरणीला बसला. काय करू मी सांगा बरं? भाऊ म्हणले थांब मी सांगतो त्याला. कोणाला? हा का म्हणलं? मला बैलाला सांगतो. कोण म्हणलं? भाऊ. इतकं एकरूप अंतर्मुख या अध्यात्मात होता येतं, इतकं मोठं होता येतं. अरे माणसं घडत नाहीत, सोडा. आता पुढे का बैलात काय परिवर्तन होते? भाऊ गेले आणि कानात बोलले. काय बोलले आता सांगत नाही. बोलल्याबरोबर बैल उठला, त्याची पेरणी सुरू झाली, तांगा गेला. पुढे ऐका काय? तांगा हाकायला कोण होतं? भीमसिंग महाराज. त्यांची गादीवरती नेमणूक झालेली नव्हती अजून, ते त्या गादीवर बसवले नव्हते. त्यावेळेला बंकट स्वामी होते. भीमसिंग महाराज एक अशी विभूती होती. मृदंग, गाणं, कीर्तन, प्रवचन, चारही गोष्टी पूर्ण तयार. त्याचं कारण बंकट स्वामींचा आशीर्वाद. कुठलाही माणूस साधूच्या आशीर्वादाशिवाय मोठा होत नाही, पण आपल्याला त्याचं काय घेणं देणंच नाही. आल्या का लक्षामध्ये? बंकट स्वामींच्या आशीर्वादामुळे भीमसिंग महाराजांना या गोष्टी प्राप्त झाल्या. तांगा सुरू गेला, निघून गेला. 4 दिवस झाले. भीमसिंग महाराजांच्या मनातून काही ती जायना. काय? बैलाच्या कानात काय सांगितलं? 4 दिवसानंतर भीमसिंग महाराज हळूच नम्रतेनं, मोठ्या माणसाशी बोलताना ही पद्धत आहे, भाऊ काय माफ करा पण मनात राहत नाही म्हणून बोलतो. बोल ना. काय? बैलाच्या कानात काय सांगितलं? भाऊ हसले आणि सांगितलं, अरे काही नाही, एक शब्द बोललो. काय? आता तरी सुधर. एवढा बैल उठला? हो का? मागच्या जन्मात हा आपल्या आश्रमात होता आणि पैशाचा कारभार याच्याकडे होता आणि मी याला सांगितलं होतं देवाचं, बुवाचं, गावाचं, भावाचं खाऊ नाही, पचत नाही. पण साल्यानं ऐकलं नाही आणि मग मी त्याला सहज बोलून गेलो. काय? बैल होऊन फेडावं लागेल, हाच बैल येतो. आणि मग त्याला आठवण करू दिली ना, आता तरी सुधर. तडाख्यालाच उठला आणि कामाला लागला. ही पावर होती है भाई. विठाला 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 विठाला. ऐशे दे प्रेम काही कळा. ही कला आहे आणि तपश्चर्यानंतर ह्या गोष्टी नैसर्गिक प्राप्त होतात. लक्षामध्ये बोलण्याची काय कला आहे महाराज. काही काही लोकांनी या जगाच्या हृदयावरती राज्य केलं. बोलण्याची कला. आल्या का लक्षामध्ये? तुकोबाराय म्हणतात ही कला भगवंताच्या कृपेनं प्राप्त होत असते आणि म्हणून देवाला ते प्रार्थना करतात, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. आता अभंगात प्रवेश करूया. विठाला 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 विठाला. अभंगाचं पहिलं चरण म्हणा. ये चरित्र
यदसे चरित्र केले नारायणे. चरित्र या शब्दातला फार महत्व आहे या चरणामध्ये. चरित्र काय चरित्र आहे? अद्भुत चरित्र आहे बुवा. त्या गोकुळामध्ये एक विशेष पात्र होतं. त्या पात्राचं नाव आहे राधा, जिच्यामुळे आध्यात्मिक जगतात प्रेम विश्वातल्या तत्वज्ञानाने सुद्धा मान्य केलं. तुम्हाला कल्पना नाही, गरीब माणसावरती श्रीमंत माणसाचा प्रभाव पडतो पैशामुळे, पण श्रीमंत माणसावर सुद्धा ज्ञानी माणसाचा प्रभाव पडतो. ओगाना विषय आला म्हणून बोलतो, की काय ग्रंथात कुठं लिहिलेलं नाही, घडलेला प्रसंग आहे. जोग महाराजांचं पुण्यामध्ये सारसबागेत प्रवचन होतं आणि लोकमान्य टिळक ऐकायला होते. आता लोकमान्य टिळक होते म्हणजे त्या काळातले मान्यवर अनेक बुद्धिवान विद्वान लोक ऐकायला होते. पण प्रवचनकार कोण होतं? स्वानंद सुखनिवासी जोग महाराज होते. आता त्यांच्याबद्दल मला बोलायचं ठरलं तर स्वतंत्र बोलता येईल, पण आता त्याच्याबद्दल स्पर्श करत नाही. जोग महाराजांचं बोलणं म्हणजे ज्ञानोबाराच्या नंतर ते बोलणं फक्त जोग महाराजांना जमलं. मला वाटलं तुम्ही टाळ्या वाजवाल आता. नाही, असू द्या असू द्या. हे हाणून मारून मुसलमान करणं बरोबर नाही. तुम्हाला असल्या गोष्टी टच होत नाहीत म्हणजे अजून तुमची उंची कमी आहे, तेव्हा तुम्ही माझ्या नादाला लागू नका. बुवाचं मॅटर संपल्याला जाऊन 2 वर्ष गॅप द्या. तुम्ही मरेपर्यंत मी सांगेल, आलं का लक्षामध्ये? म्हणून ध्यानात ठेवा. जोग महाराजांची वाणी म्हणजे ज्ञानोबाराय कसे बोलत असतील. ज्ञानोबारायांना 750 वर्ष झाले. तर उद्या 15 ऑगस्टला ज्ञानोबारायांचा जन्म होऊन 750 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्याच दिवशी श्रीकृष्ण अष्टमी आहे आणि त्याच दिवशी ज्ञानोबारायांची जयंती आहे. 750 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवाची या संस्थांना एक उपक्रम आयोजित केलेला आहे. ज्ञानोबारायांच्या शिखरावरती जो कळस आहे तो 11 किलो सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. आणि त्याच्यासाठी तमाम महाराष्ट्रातून अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं योगदान तिथं द्यायची सुरुवात केलेली आहे. मीही सुद्धा आता इथून गेल्यानंतर तीच करणार आहे. मला अजून वेळ भेटला नाही आळंदीत जायला, रोजच कार्यक्रम असल्यामुळं, पण आज संध्याकाळचा कार्यक्रम करून मी आळंदीत जाणार आहे आणि उद्या त्या कार्यात सहभागी होणार आहे. मी काय करणार आहे तुम्हाला सांगणार नाही, पण मी होणार आहे. तुम्हालाही कोणाला इच्छा असेल तर ही शेवटची संधी आहे. ज्ञानोबारायांच्या कळसामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आल्या का लक्षामध्ये? थोडंफार सहकार्य करून जी तुमची इच्छा असेल ते, आणि नसेल तर ज्ञानोबारा आहेत ते. तुम्ही आम्ही अशा चाटसूट माणसांना नाही दिलं म्हणून तिथं कमी पडेल असं समजू नका. कोट्यवधी रोप देणारे लोक येतं. पाठीमागं 1.25 किलो सोन्याचा मुकुट एका माणसानं दिला ज्ञानोबारायांना. 1.25 किलो सोन्याचा. आत्ता चालू गोष्ट आता कालच्या मागच्या महिन्यामध्ये. ही 11 किलो आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी छोटी गोष्ट आहे. पण माझी इच्छा आहे छोटी लोक मोठी कधी व्हायची. अरे कधी मोठं होणार? ज्ञानोबारायांच्या ठिकाणी जरा खारीचा वाटा जाऊ द्या, ज्ञानोबारा तुम्हाला मोठं करणार. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला आणि ज्ञानोबारायांच्या असणाऱ्या या कार्याला अत्यंत मनापासून सगळी लोक अशी मनापासून आता तयार झालेली आहेत. आणि त्याचा समारोप आपल्याला उद्या 15 तारखेला पाहायला आणि ऐकायला भेटणार आहे. हा आपल्या आयुष्यातला शेवटचा आणि पहिला योग आहे. कुठला? ज्ञानोबारायांच्या जन्माला 750 वर्ष व्हावेत आणि ती शताब्दी आपण डोळ्यानं पाहावी, याच्यापेक्षा अजून भाग्य काय आहे? तुम्ही आपण असे भाग्यवान आहात की ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची शताब्दी आपण पाहिली, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची शताब्दी पाहिली, समाधीची शताब्दी पाहिली, नाथबाबांची सुद्धा आपण शताब्दी पाहिली, कपिला षष्ठीची शताब्दी आपण पाहिली. हे सगळे योग आपल्या विषयात येऊन गेले. आणि तुम्हाला कल्पना नाही,
रात्री मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आता तुम्हाला बोलणार आहे, ते आता सुरू केलंय. काय? कमीत कमी 100 ते 150 वर्षानंतर या सृष्टीमध्ये अत्यंत एक मंगलदायक घटना घडते आणि अत्यंत असं सुंदर वातावरण तयार होतं. एक शुभ पर्वकाळ तयार होतो. त्याला 150 ते 125 वर्षे लागतात आणि तो योग सुद्धा आज आपल्या आयुष्यात येऊन गेला. तो म्हणजे प्रयागराजचा कुंभमेळा. 124 वर्षानंतर हा योग आलेला आहे. कुंभ वेगळा, अर्धकुंभ वेगळा आणि महाकुंभ वेगळा. याच्या पाठीमागं झालं होते ते कुंभ होते, कधी कधी अर्धकुंभ होते. आता उद्या नाशिकचा होणार आहे तो अर्धा कुंभ आहे. पण महाकुंभाचा योग काल त्या ठिकाणी येऊन गेला. किती लोक आले असतील? हिंदुस्थानामध्ये यात्रेला जास्त लोक येण्याची संख्या फक्त जगन्नाथपुरी, ओरिसा. 20 ते 25 लाख त्या यात्रेला लोक जमतात. ही हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी यात्रा. पण या वर्षी मात्र रेकॉर्ड तोडलं. जगात विक्रम सुद्धा मोडून काढला. माहित नसेल तर कान उघडे करून ऐका. 64 करोड लोक त्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करायला येऊन गेले. किती? 64 करोड. ही जगातली पहिली घटना आहे आणि हे फक्त या विश्वाच्या पाठीवरती फक्त हिंदू धर्म करू शकतो हे सिद्ध झालेलं आहे. आणि तुम्हाला पटणार नाही, एवढी लोक आली पण किंचित मात्र कुठं घाण नव्हती का कुठे लघवी केलेला वास येत नव्हता. इतकी मॅनेजमेंट ही कशी केली होती कळणं फार असंभव आहे. आणि अतिशय शिस्त पद्धतीनं. चुकून थोडस मध्ये घडलं. मी त्या दिवशी तिथेच होतो. आला का लक्षामध्ये? अमावस्याची दिवस रात्र होती आणि अमावस्या ही कुंभमेळ्याच्या दृष्टीनं मुख्य दिवस मानला जातो आणि त्या दिवशी मी तिथे होतो. परिसरातले लोक गंगेच्या तीरावरती पायऱ्यावरती झोपली होती. पर्वणी सुरू झाली होती 7:30 संध्याकाळीच. आणि योगायोगानं तसं लोक जाहीर करत होते की आलेल्या लोकांनी दर्शन करावं आणि निघून जावं, गर्दी करू नका, निघून जा, म्हणजे आलेल्या लोकांना जागा भेटेल. पण ती लोक काही ऐकत नव्हती. ती तिथं झोपलीच होती. आणि चुकून 12:30 वाजता असं झालं की एक असा समाजाचा समूह आला आणि त्या चंगराचंगरी झाली आणि झोपलेली माणसं जाग्यावर चिंगरून खलास झाली. ही छोटीशी गोष्ट. आता ती जिथं हे साधू लोक होते, जिथं ही कडक बंदोबस्त होता, तिथं नाही झालं. त्याच्या पड्यालच्या साईडला तिथं यंत्रणा थोडीशी कमी होती, कारण तिकडे साधू लोक नव्हते. हे बाकीचे आउटसाईडचे लोक इकडे या साईडला यायचे. सगळी व्यवस्था तिकडच्या साईडला होती, ज्या बाजूला साधू आहे त्या लोकांना. एवढीच घटना घडली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळी व्यवस्था झाली. जगामध्ये पहिल्यांदा असं घडलं की 25 देशातले लोक या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. परराष्ट्रातले साधू लोक सुद्धा आपल्या हिंदुस्थानामध्ये आले होते. एवढी मोठी यात्रा ही फक्त या वेळी आपल्या धर्मात झालेली ही पहिली यात्रा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तेव्हा सगळे योग मी आता सांगितलेले याच वर्षी आलेले आहेत. आणि योगायोग मध्ये एवढा योग वेळ गेला, पण तुम्ही मला आता याच वर्षी नेमकं बोलावलं. आता तुमच्या डोक्यात काय होतं मला माहित नाही, पण मी आलो ते योग्य वेळेवर आलेलो आहे. आणि असा सुयोग आता पुन्हा होणे नाही. आणि म्हणून या वर्षीच्या या पारायणाला, या पारायणामध्ये केलेल्या तुमच्या मदतीला, भक्तीला, सेवेला अतिशय महत्व आहे. 100 वर्षात जी गोष्ट तुम्ही करू शकला नाहीत ती एका दिवशी एखाद्या छोट्याशा सेवेतून तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून या सप्त्याकडे पाहत असताना त्या दृष्टीनं पहा की हा सप्ताह भूतो न भविष्यती असा पुन्हा होणे नाही. विठाला 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 विठाला. जरा ऊन पडले, पाठीमागनं लोक येतात. पुढची लोक जरा पुढे सरा,
पुढे पुढे सरका. महिला मंडळ या सारखं ना पुढं. पुढं. जोबदार तुम्ही थांबा तिथंच. सरा पुढे. पुढची सरका लोक पुढे, पुढे सरका. सरा पटकन. जेवढं सरकता येईल तेवढं लवकर सरका. सरा लवकर. सरा सरा पुढे सरा पटकन लवकर. विठाला 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 विठाला. चला, एक शेवटचा मुद्दा मी आपल्या पुढे मांडतोय आणि विषय पुढे नेतोय. रात्रीचा विषय होता धर्माचे पालन. आजचा विषय आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. त्याला अनुसरून धर्मात काय पावर आहे. 13 जानेवारीला एका साधूनं व्हिडिओ कॉल केला. तुम्ही फेसबुकवरती पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल. 14 जानेवारी हा पहिला मुहूर्त, पहिलं स्नान त्या असणाऱ्या कुंभमेळ्याचं होतं. आणि 13 जानेवारीला 2.5 करोड साधू तिथं उपस्थित होते. आणि शासनानं इतकी सुसज्ज व्यवस्था केली होती की VIP व्यवस्था तिथे केली होती. पण थोडीशी त्रुटी त्या साधूला जाणवली. त्रुटी म्हणजे थोडी कमतरता. काय कमतरता. साधूला काही कमी नव्हतं, पण येणाऱ्या भाविकाला पुरेसं अन्न शिल्लक नव्हतं. काही लोक थोडे उपाशी राहिले, ते साधूला कळलं आणि त्यानं आपल्या फोनवरनं सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जाहीर केला. तमाम हिंदुस्थानातल्या हिंदूंनो, मेरे प्रिय सनातन भाइयों, मेरी एक विनती है आपको. आणि पुढे तो असा बोललेला आहे की इथं आम्हाला काही कमी नाही, पण येणाऱ्या भाविकांना पुरेसं अन्न भेटत नाही. तेव्हा तुम्ही तिथून अन्न घेऊन इकडे येऊ नका. मग माझ्या फोनवरती तुम्ही पैसे पाठवा. पैसे पाठवा असं म्हटल्यानंतर आत्ता मी जर तुम्हाला सांगितलं, दामांना कळतंय ना तुम्हाला. हा, म्हणजे बरं झालं, म्हणजे सगळ्याला कळतंय असा अर्थ. जरा काय कळलं. साधूनं सांगितलं तुम्ही पैसे पाठवा माझ्या खात्यावर. पैसा म्हणलं की तुमचा जीव बारीक होतो. पण तुम्हाला कल्पना नाही साधूला पैसा किती देऊ शकतो. जरा कान उघडे करून ऐका आता. एक साधू 1 मिनिट बोलला. तमाम बांधवांनो, या कार्याकरता तुम्ही मदत करा. या लोकांना अन्न भेटत नाही. कोणाला. येणाऱ्या लोकांना. आता त्या साधूचे ते काय मेवणे होते का पाहुणे होते. समाज होता. साधूला परिवार नसतो, समाज हाच त्याचा परिवार असतो. समाजासाठी आव्हान केलं, पण धर्माची पावर होती. मी जर आता तुम्हाला सांगितलं मी सुद्धा त्या कुंभमेळ्यात होतो, आता मी तुमच्या गावात आलोय असं समजा ना. कुंभमेळाच तुमच्यासाठी, कुंभमेळाच तुमच्या गावात आलाय. आता पाया पडताना मोकळ्या हाताने पाया पडू नका. बापरे, लोक म्हणते तुझ्या पायाच पडायला नको. मग इतक्या मोकळ्या मनाची तुम्ही. अरे ऐका, तुमच्यासारखे चिंगूस कुणी नाही. तर पण पुढे ऐका ना, किती माणसं आज हिंदुस्थानामध्ये या महाराष्ट्रामध्ये आहेत. 1 मिनिट व्हिडिओ केला, त्या साधूच्या खात्यावर पैसा जमा झाला. किती झाला असेल. काय तुमचा अंदाज आहे. राहू द्या तुमचा अंदाज तुमच्याजवळ. मी काय सांगतो तेवढा. 4.5 करोड रुपये एका दिवसात 3 तासात तयार झाले. बुवा 15 तारखेला त्याच साधूनं पुन्हा व्हिडिओ केला. गरजेपेक्षा जास्त पैसा आलेला आहे. मेहरबानी करून आता कुणी पैसा देऊ नका. पैसे देऊ नका हे सांगावं लागलं तरी पैसा येणं बंद झालं नाही. पुढं काय झालं ते मी बोलणार नाही. पण एका व्हिडिओवरती एवढं एका साधूला लोकांनी मदत करून एवढे पैसे दिले की काल घडलेली गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही फक्त निष्काम कर्म करा, धर्मानं वागायचा प्रयत्न करा. हा जनता जनार्दन तुम्हाला कमी पडू देणार नाही. आणि हे केवळ फक्त एका बोलण्यामुळे झाले. तुकोबर आहे तेच आपल्या पुढे चिंतन सांगतात. ऐशे देई काही कळा. तुम्ही मला अशा प्रकारची काहीतरी कला द्या की जेणेकरून मी तुमचं वर्णन करू शकेल. आणि वर्णन करता असताना तुकोबर म्हणतात, यदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखता हे. भगवंतानं चरित्र त्या गोकुळामध्ये केलेलं आहे. आणि त्या गोकुळामध्ये एक विशेष पात्र आहे, तिचं नाव आहे राधा. आता राधा म्हणजे एक सुंदर देखणी तरुण
अति सुसज्ज अशी मुलगी नव्हे, तर ही राधा म्हणजे कृष्णाच्या हृदयातलं निस्सीम भक्ती प्रेम जे आहे त्या प्रेमानच आकार धारण केला. तिचं नाव राधा आहे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. वृषा भानू नावाचा एक सद्भक्त होता आणि त्याला संतान नव्हतं, म्हणजे लेकरू बाळ नव्हतं. देवाला प्रार्थना करायची की हे प्रभू एक तरी असणार मला लेकरू दे, पण काय करता नशिबापुढं कोणाचं काही चालत नाही. आणि एक दिवस यमुनेला स्नान करायला गेला. कोण? हा वृषा भानू. उलट घडलं. काय झालं? पाणी असं वाहत होतं आणि त्या वाहत्या पाण्यात धारेत एक पीठ असं काहीतरी होतं, ते असं उलट वाहत होतं. पाणी इकडं वाहतंय आणि पाण्याच्या धारामध्ये असं इकडं काहीतरी येतंय. एक फुल आहे आणि त्या फुलामध्ये मूल आहे आणि ते कोणीकडे वाहतंय? धारेच्या विरुद्ध. धार अशी वाहती आणि ती असं इकडे. असं कधी पाहिलं नाही, म्हणून सरळ वाहते ती धारा. धार म्हणतो ना आपण, पाण्याची धार, धारा. आणि अशा धारेत उलटा प्रवास करते ती राधा. अशी वाहत आलेली पाहिली. आणि कोण आहे? लेकरू आहे, बाळ आहे. इतकं बरं वाटलं. आपल्याला बाळ झालं नाही, पण यमुना मातेनं मला बाळ दिलं, हा प्रभूचा प्रसाद आहे असं म्हणून त्या मुलीला पाहिलं तर ती मुलगी निघाली. घरी नेलं. आपल्या पत्नीला सांगितलं यमुनेमध्ये हा प्रसाद मिळालाय, आपलं लेकरू म्हणून समज. तिला पाहिल्याबरोबर मातृत्वाच्या भावना निर्माण झाल्या आणि स्वतःचं लेकरू म्हणून तिनं मनापासून मानलं. पण थोडंसं एक विचित्र घडलं. काय? पोरगी डोळेच उघडी ना. कारण काही डोळे उघडायची कालावधी आहे. मांजराची पिले 3 तासानं डोळे उघडतात, कुत्र्याची पिले 2-3 दिवसानं डोळे उघडतात. मला एकानं विचारलं माणसाचे डोळे कधी उघडतात? लग्न झाल्यावर. आलं का लक्षामध्ये? ती पोरगी डोळेच उघडे ना. आणि योगानं पुढं असं झालं की गोकुळामध्ये भगवान अवताराला आले. ते मथुरेवरनं गोकुळामध्ये आले आणि नंदबाबाने धूमधाम असं मोठ्या प्रमाणात बारशाचा कार्यक्रम आयोजित केला. आणि आपले मित्र वृषभानू यांना सुद्धा निमंत्रण दिलं की या तुम्ही. यांनी स्वतः पत्नीसह तर आलेच, पण त्या छोट्याशा कन्येला घेऊन आले. तर ही मुलगी डोळे का उघडत नव्हती? तर तिनं या जगात येण्यापूर्वी ठरवलं होतं, डोळे उघडल्यावर पहिल्यांदा बघल ते फक्त देवाला. देवाशिवाय मी कोणाला पाहणार? देवाशिवाय पाहणारच नाही अशी ठरवणारी जगातली पहिली मुलगी, तिचं नाव राधा. आणि ती डोळे बंद, सगळं व्यवस्थित. ती खायची, प्यायची, राहायची, खेळायची, सगळं, पण डोळे बंद. आणि नंद बाबाने बोलवल्यानंतर एका पाळण्यामध्ये श्रीकृष्ण लल्लाला ठेवलेला आहे. आणि वृषभानूने विचारलं की आमचं सुद्धा हे बाळ आहे. सगळ्या घडलेली घटना सांगितल्या. ते म्हटले ईश्वराची कृपा, ठेवा तिथे शेजारी. एका पाळण्यात दोघांना घातलं आणि त्या मुलीच्या लक्षात आलं हीच वेळ आहे आता डोळे उघडायची. का? या विश्वाचा मालक माझ्या समोर आहे. तुम्हाला कल्पना नाही, मी बोलतोय पण तुमच्या डोक्यात बसत नाही. जप करण्यापेक्षा मौन हे सगळ्यात मोठं साधन आहे. डोळे फाडून फाडून जगाला पाहण्यापेक्षा डोळे बंद करण्यात फार मोठी ताकद आहे. मुलीने डोळे उघडलेच नाही, परिणाम न उघडता तिला कळलं की माझ्या शेजारी भगवान आहे. आणि म्हणून तिनं स्मित हास्य केलं, मंद हास्य केलं आणि हळूहळू डोळे उघडून पाहायला सुरुवात केली. तर तो विश्वाचा मालक भगवान परमात्मा समोर हसत आहे. हे हसत मुख तिनं आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं. आणि तुम्हाला माहित नाही, पहिली नजर ज्या प्रेम असणाऱ्या व्यक्तीवर पडली जाते ना, ती प्रसंग माणूस कधीच विसरत नाही. तिनं त्याला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याला पाहिलं. कोणाला? पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनी. विश्वातलं सौंदर्य फक्त नखात होतं. इतकं भगवंताचं रूप देखणं होतं आणि त्याला येणं पहिल्यांदा पाहिलं होतं. अहो, थोडंसं मेकअप करून एखादी पोरगी आली तर माणसं माकडासारखी बघतात.
काय माणसं मोजायला ठेवले तिकडं? अहो तो विश्वाचा मालक आहे. हो, आणि तिनं पाहिल्यानंतर असं हृदयात ते रूप बसलं, बस आता जगात याच्यापेक्षा आता कोणालाही अशा दृष्टीनं पाहायचं नाही. आणि राधेनं मनापासून त्याला स्वीकारलं, त्याच्यावर प्रेम केलं. इतकं प्रेम केलं तुम्हाला सांगतो की पुन्हा मला कुणाबद्दल तसं मनात आलंच नाही. या पावित्र्याचा प्रभाव एवढा मोठा झाला की त्या प्रेमानं भगवान असून वेडा झाला. विठाला विठाला आपल्याला गवळणे वगैरे माहित येतं. राधेला पाहुणे भुलले हरी, बैल दोहितो. स्वतः भगवान स्वतःला विसरून गेले. इतकं त्या राधेवरती प्रेम अशा प्रकारचे केलं. आणि मला शेवटचा मुद्दा असा सांगायचा आहे की हे जास्त दिवस टिकलं नाही. कृष्णाचं अवघं वय फक्त 11 वर्षाचं होतं. राधा त्याच्यापेक्षा 1-1.5 वर्षाची मोठी आहे. तरी किती लोक चित्र रंगवतात त्या राधेचं. कृष्ण राधा बघायला लागली कृष्णाच्या नादाला. बघा कशी टावकारली नुसत्या स्वरानं. राधा बघा लागली कृष्णाच्या नादाला, खपात नव्हता अनया गवड्याला. आता उरावा चढत नाही. त्यामुळे मी इथंच थांबतोय. हे अतिशय गलत आहे. अरे राधाला ज्यांनी ओळखलं त्यांनी तिला देवाऱ्यात पूजलं आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी तिला डायरेक्ट स्टेजवरतीच नेलं. आल्या का लक्षामध्ये? हे गलत आहे. आणि त्या राधेनं इतकं जीवापाड प्रेम केलं. आता या प्रेमाची परिसीमा सांगतो तुम्हाला. राधेच्या 8 खास काही मैत्रिणी होत्या आणि त्याही राधेसह कृष्णावर प्रेम करत होत्या. आता तुम्ही मला सांगा, आता चालू काळामध्ये एखाद्या व्यक्तीवरती जर प्रेम असेल तर त्या व्यक्ती देखत दुसरं कुणी त्याच्यावर प्रेम केलं तर चालतं का? श्रावणी हसली म्हणजे इट इज नॉट पॉसिबल. हे शक्य नाही. आलं का लक्षामध्ये? मला बोलायची काही गरज नाही. हे तुम्हाला चालत नाही. पण राधेला एक केसभर शंका आली नाही की या 8 जणी सुद्धा कृष्णावर प्रेम करतात. त्याचं कारण संसारातलं प्रेम हे थर्ड क्लास असतं आणि अध्यात्मातलं प्रेम हे फर्स्ट क्लास असतं. हे फर्स्ट क्लास जरा वेगळंच आहे हो. फर्स्ट क्लास, तुम्ही फर्स्ट क्लासच्या डब्यात कधी बसलाय का? स्टेन गन असून ते सिक्युरिटी तयार असते. खिसा मारायचा सोडा तुमच्याकडे, तुम्हाला हात लावायची हिंमत कोणाची होणार नाही इतकी तिथं व्यवस्था असते. स्पेशल फर्स्ट क्लास. आणि तिथे मंत्री मोठे मोठे लोक, जे VIP लोक प्रवास करतात. आपलं कुठलं जनरल डब्यात उभा राहायला जागा नाही. खालचं काढून कधी घेतलं बा मला खाली खाली असं कळलं नाही. जाऊ द्या, स्पेशल. आणि त्यात 8 जणीनं जीवापाड कृष्णावर प्रेम केलं पण राधेला कधी शंका आली नाही. अरे का लक्षामध्ये? हे प्रेम आहे. दुसरी गोष्ट काय झालं, राधेची सेवा सुद्धा याच करीत होता. त्यातली एक ललिता होती, ती खास जवळची. आल्या का लक्षामध्ये? आणि मी आता ते सगळं चरित्र सांगणार नाही. एक शेवटचा भाग असा सांगणार आहे की कंसानं माहिती झाल्यानंतर अशी योजना आखली की आपला खरा शत्रू गोकुळामध्ये नांदतोय, त्याचं नाव कृष्ण आहे. आता त्याला खलास केलं पाहिजे. बऱ्याचशा योजना सफल झाल्या नाही. म्हणजे तो महाबळबट पाठवला वगैरे वगैरे, अनेक राक्षस, काक बक वगैरे हे राक्षस पाठवले, काही उपयोग झाला नाही. शूर्पणखा पाठवली, काही उपयोग झाला नाही. शेवट त्याला यज्ञ केला आणि निमंत्रण दिलं की यज्ञाला या. आणि मग तो यज्ञाला आला की माघारी जाऊनच द्यायचा नाही, त्याला खलास करायचा. असा डाव त्या कंसानं आखला. आला का लक्षामध्ये? निमंत्रण यज्ञाचं दिलेलं आहे आणि देण्याकरता जो पाठवला तो होता कंसाच्या बाजूला, पण अंतःकरणामध्ये मात्र देवाबद्दल प्रेम होतं. तो कोण आहे? अक्रूर. नाव अक्रूर आहे पण तो क्रूर नव्हता, देवावर प्रेम करत होता. आणि तो आल्याबरोबर
या नंदाचे अंग मिळाल्या गवळणी, बोले नंदाची पटराणी सद्गतीत होनी, मथुरेशी चक्रपाणी जातोगे साजनी, या नंदाचे अंग मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंग मिळाल्या गवळणी. गायाचं बंद करून 25 वर्ष झालेत, आता काय मेळ लागणार आहे? अहो त्याला सतत गावं लागतं म्हणजे मग व्यवस्थित येतं. चला, मला मुद्दा एवढा सांगायचा की संपूर्ण गोकुळात हाहाकार झाला. कृष्ण इथून निघाला, कशा करता निघाला, किती दिवस निघाला हे महत्वाचं नाही, तो निघाला हे महत्वाचं आहे. आणि मग सगळ्या गवळणी, गोपाळ, गाई, वासर सगळे हंबरू लागले. आणि सगळ्या गवळणी प्रार्थना करू लागल्या, कृष्णा तुझ्याशिवाय आम्हाला जगणं शक्य नाही, जाऊ नको, जाऊ नको. पण तो कोणाचंच ऐकायला तयार नाही. देव बोले अक्रूराशी, न पावे या गोपींच्या शोकाशी. हे अक्रूरा, यांच्या दुःखाकडे लक्ष देऊ नकोस. बस चला, पटकन लवकर निघाला. रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी, नैनेच्या उदकाने भिजली धरणी. इतक्या गवळणी रडत होत्या की ती जमीन भिजली. आणि रथी चढली वनमाळी, भगवान रथात चढले आणि सांगितलं, चला चला अक्रूरा चला. असं म्हटल्याबरोबर कृष्णाच्या एक गोष्ट लक्षात आली. काय? पूर्ण गोकुळातले लोक इथं हजर आहेत, पण एक व्यक्ती दिसत नाही. कोण? राधा. राधा नाही, राधा नाही. आणि तुम्हाला माहित नाही, या विश्वाला आधार कृष्ण आहे, पण कृष्णाचाही आधार राधा आहे. कृष्णाविन विश्व अपूर्ण आहे, आणि हा कृष्ण राधेविन अपूर्ण आहे. आणि तो बघतोय, राधा नाही. रथात चढल्याला पहिल्यांदा खाली उतारला असा नियम नाही. क्षत्रियानं रथात चढल्यावर पुन्हा उतरायचं नसतं, आल्या का लक्षामध्ये? पण उतारला, हा अध्यात्मातल्या प्रेमाचा विजय आहे. आणि उतारला नुसता, तो उतरून शांत राहिला नाही. मग ललिताला विचारलं, का ग सगळ्या गवळणी आल्यात पण राधा दिसत नाही? तिने सांगितलं, कृष्णा आली या. कुठे? त्या झाडाच्या पड्याला दडून बसली. कृष्ण कळल्याबरोबर तिच्याकडे निघाला. तुम्हाला कल्पना नाही, मुलं ज्या वेळेला प्रेमाच्या माध्यमातून मुलीकडे येतात त्यावेळेला त्या मुलींना एक विशेष आनंद होत असतो. मुली येतात त्यावेळेला त्यांना काय वाटत नाही, पण मुलं ज्या वेळेला मुलीकडे येतात त्यावेळेला एक त्याचं वेगळंच फिलिंग अशा प्रकारचे येतं. ज्याच्यावर प्रेम केलंय तो माझ्यासाठी रथातून खाली आलाय, हे राधेला कळलं. आणि ती अंतर्मुख होऊन अष्टसात्विक भाव निर्माण झाले. कंठ सद्गतीत झाला, ओठ फक्त हलू लागले, वाचा बंद झाली, घाम फुटला, केस ताट झाले, रोमांचित झालेली आहे. आणि भगवान कृष्ण तिथं हजर झाले आणि हाक मारली, राधे. काय वाटलं असेल तिला? अख्खं गाव, सगळं पूर्ण टोटल तिकडे आहे, आणि तिथून हा खास माझ्या करता इथं आलाय. हे प्रेम आहे, हे खरं प्रेम आहे. की भगवान सुद्धा, अरे हे माकडे माग लागते, ही छोटी गोष्ट आहे रे, तो भगवान सुद्धा पीछे लगता है, यही सच्चा प्यार है. आला आणि हाक मारली, राधे. राधा म्हटली नाही, कृष्णा असं ती नाही बोलली, तो बोलतोय, राधे. अंगावर शहार आला, किलकिल्या डोळ्यानं तिनं त्याच्याकडे बघितलं. काय बोलावं कळत नव्हतं. खरं प्रेम झाल्यावर असं होत असतं, आला का लक्षामध्ये? आणि मग तो जवळ आला, राधेला असं जवळ घेतलेला आहे. अगं किती वेडेपणा करायचा आहे, फक्त 4 दिवसासाठी मी जातोय. किती हा
विलाप करायचा. खरं सांगू तुम्हाला, कृष्णालाही माहिती होतं मी पुन्हा गोकुळात येणार नाही, आणि राधेलाही माहित होतं हा पुन्हा दिसणार नाही. तरी पण प्रेमात खोटं बोलण्याला माप असतं. आणि प्रेम कसं असतं ते जरा ऐका. दोघांना ही गोष्ट माहिती होती कृष्ण पुन्हा येणार नाही, आणि कृष्ण तरी म्हणत होता मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. आणि राधेला खात्री होती, तरी सुद्धा तिनं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. किती विश्वास ठेवला हो? कल्पना आहे तुम्हाला? आज या गोष्टीला 5000 वर्ष झालेत. अजूनही गोकुळातले वृंदावन मधले लोक संध्याकाळी 7 वाजता दार बंद करतात आणि त्या देवाची अजून वाट पाहतात. हे प्रेम आहे. आता चालू वर्तमान काळात हॉटेल बिटेल सगळं बंद असतं का? भगवान आने का समय हो गया, बस दार बंद करो. सगळे बंद करतात आणि त्या देवाचे म्हणजे 5000 वर्षानंतर सुद्धा तो विश्वास आज जिवंत आहे. आणि राधेनं त्याला सांगितलं ठीक आहे, तो बोलतोस ना मी येईल, मी तुझी वाट पाहते, मी जाऊ, जा. अगं जा म्हणतेस? पुन्हा कृष्ण मनातून म्हणते अगं तुला माहितीये ना मी आता परत येणार नाही, तरी जा म्हणतेस? तिनं सांगितलं तू स्थूल रूपानं सगुण रूपानं तू निघालेला आहेस, पण जो हृदयात माझ्या आहेस तिथून तू बाहेर जाऊ शकत नाही. आणि त्याच्यावर माझा विश्वास ठाम आहे की माझी जागा जगात कुणी घेऊ शकणार नाही. आणि पुढे चला, भगवान निघून गेले. पुढे काय झालं मला तेवढं सांगायचं नाही, फक्त शेवटचा भाग असा सांगायचा आहे की भगवान तिथे मथुरेतून पुढे द्वारकेला गेले, आणि तिकडे काय झालं? लग्न झालं. कोणाचं? कृष्णाचं. किती लग्न झाले? 16,108 इतक्या बायका केल्या. ही बातमी राधेला सुद्धा कळली, पण तरी सुद्धा राधेच्या मनात यत्किंचित संशय आला नाही. तुम्हाला पेलं? आवं नुसता मोबाईलवर दुसरा कोणाचा फोटो दिसला तरी शिरा तुडतीया, नाही तर बाटली फोडून पोटात घुपसतीया. का? प्रेमभंग. हे गाढवी प्रेम आहे, खरं प्रेम नाही. राधेच्या मनात शंकाच आली नाही. उलट ज्यांच्याशी लग्न केलं त्यांना संशय आला. त्यातली पट्ट म्हणजे मुख्य रुक्मिणी. चुकून एक दिवस असं झालं की कृष्णाला दूध संध्याकाळी प्यायला देताना थोडंसं गरम जास्त होतं, आणि तोंडाला भाजले बरोबर तोंडातून शब्द निघाला, राधे राधे राधे. असं त्या रुक्मिणीनं ऐकलं. तुमच्यासारखंच तिचं झालं. तळपायाच्या मस्तकाला गेली, कारण बाईला बाई खपत नाही. आल्या का लक्षामध्ये? तुम्ही माझ्यावर किती प्रेम करा, आता तो पोरगा आमचा आणि मी त्या गाडीतून आलो, आणि कल्पना करा इथं गाडी पंताच्या दुकानापुढे लावली होती. उघडल्याबरोबर गाडीचं दार उघडल्याबरोबर जर एखादी पोरगी गाडीत दिसली असती तर बघा कशी चेहरी झाली ती. एवढं सुद्धा कल्पना सुद्धा सहन होत नाही तुम्हाला. प्रत्यक्षात काय परिस्थिती असेल तुमची? आणि राधेला इतक्या बायका केलं तरी तिला संशय आला नाही, म्हणून तर तिचं चिंतन आहे, म्हणून तर योगी सुद्धा तिचं ध्यान करता येतं, म्हणून तर भगवान सुद्धा तिच्यासाठी वेडा झालेला आहे. तो तडपतोय तिला भेटण्यासाठी. आणि पुढे त्या रुक्मिणीनं ठरवलं, प्रभू काय आता मोठ्या माणसाचा राग बी मोठा असतो बरोबर, ते लगेच हातपाय आपटायचं रडायचं असलं नसतंय, संयमान असतंय. आतून राग आला पर वरून तोंड जरा हसरं केलं, प्रभू कोण ही राधा आहे? आणि आम्ही इतके असताना, मी स्वतः असताना आमचं कोणाचं नाव तुमच्या मुखात आलं नाही. कदाचित तुम्ही सत्यभामा म्हटलं असता तरी मला बरं वाटलं असतं, राहीर म्हटलं असतं बरं, निदान माझं नाव घेतलं असतं तरी मला अधिक बरं वाटलं असतं. ही राधा कोण आहे? पुन्हा कृष्णाच्या मुखात तो शब्द, राधे राधे. तुला काय सांगू रुक्मिणी, मला नाही बोलता येत तिच्याबद्दल. आणि मग रुक्मिणीनं ठरवलं हिची गाठ घ्यायची. आम्हाला सोडून हा तिच्यासाठी वेडा झाला, मग ही आहेच कशी? कृष्णाला सांगून ती भेटायला आली. आणि आल्याबरोबर राधेच्या महालाला 7 दरवाजे होते.
आणि प्रत्येक दारावरती रखवालदार ठेवलेले होते, लेडीज, मुली, महिला, त्या पहारा देणाऱ्या हार पुढे हार. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भेटीला आलेली आहे. हे अण्णा बस खाली.